नमस्कार मित्रांनो, मी आहे दीपक काळे, बोलतो मराठी. आपल्या महाराष्ट्राच्या मराठमोळ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आपण इथं परीक्षेला येणारे काही महत्त्वाचे प्रश्न आता आपण इथं पाहणार आहोत. तर इथं पाहूया आपण दिलेल्या वर्कशीटमध्ये एक्सेलचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर एक्सेलचे प्रश्न आपल्याला थोडे कठीण जातात. अशा परिस्थितीत आपण हे कसे सोडवायचे हे आपण इथं पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आहे दीपक काळे, बोलतो मराठी. या महाराष्ट्राच्या मराठमोळ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि MSCIT परीक्षेत येणारे जे एक्सेलचे प्रश्न आहेत किंवा कोणत्याही परीक्षेत येणारे एक्सेलचे जे प्रश्न आहेत ते आपण इथं पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, दिलेल्या वर्कशीटमध्ये करन्सी सिम्बॉल काढून टाका आणि सेल रेंज E4 ते E9 सर्वसाधारण जनरल कॅटेगरी लागू करा. ओके, तर इथं पाहूया आपण जे करन्सी सिम्बॉल आहे ते इथं काढायला लावलं आहे. तर इथं आपण इथं सिलेक्ट करूया आणि इथं करन्सी सिम्बॉलच्या ऐवजी आपण इथं जनरलवर क्लिक करा. तर या पद्धतीने आपल्याला ते करन्सी सिम्बॉल जाऊन इथे जनरल कॅटेगरी लागून, पण त्यांनी E4 ते E9 असं सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी करण्याच्या ऐवजी आता आपल्याला इथं E4 ते E9 सिलेक्ट करायचं आहे. हे बघा, इथं E4 ते E9 थोडंसं झूम करतो मी, लक्षात येईल. E4 ते E9 इथं मी सिलेक्ट केलं. इथं करन्सी सिम्बॉल ऐवजी मला जनरल नो स्पेसिफिक फॉर्मॅट यावर क्लिक केलं. हे करन्सी सिम्बॉल इथून गेलेलं आपल्याला दिसतं आहे. मी त्याला सबमिट करतो. पुढचं आहे, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये सेल्स रेंज D4 ते D11चे इंडेंट 2 कॅरेक्टरने वाढवा. तर आपल्याला हे जे आहे D4 ते D11 सिलेक्ट करा. हे बघा, इथून D4 ते D11 इथपर्यंत आहे. आणि इंडेंट वाढवण्याचं हे जे ऑप्शन आहे या ठिकाणी दिलेलं आहे, इन्क्रीज इंडेंट, दोनदा इथं क्लिक करायचं आहे, 1 आणि 2. तर इथं 2 कॅरेक्टरने ती वाढलेलं आहे. आता इथं सबमिट बटनवर क्लिक करा. पुढचा प्रश्न आहे, सेल C4चा टेक्स्ट कलर बदलून ब्ल्यू करा. सॉरी, C7चा. तर C7वर मी इथं क्लिक केलेला आहे आणि त्याचा जो टेक्स्ट कलर आहे या ठिकाणी हा टेक्स्ट कलर असतो तो इथून ब्ल्यू करायचा आहे. तर इथं खाली नाव येतं ब्ल्यू, इथं क्लिक करा. तर याचा टेक्स्ट कलर जो ब्ल्यू झालेला आहे. सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. दिलेल्या स्प्रेडशीटसाठी 70% 70% झूम लेवल सेट करा. याची झूम जी कमांड आहे ती 70% वाढवायची आहे. तर इथं व्ह्यूमध्ये जायचं आहे. झूम कमांड व्ह्यू मेनूमध्ये असते. इथं दुर्बीनचं चित्र आहे पहा, झूमवर क्लिक करा. इथं 70% कुठेही नाही आहे, तर मग आपल्याला इथं कस्टममध्ये जाऊन 100% काढून टाका पहिलं आणि इथं 70 टाईप करून ओके करा. तर अशा पद्धतीने आपण झूम 70% केलेला आहे. सबमिट करतो. पुढचा प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर 5. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये कॉलम ए नंतर एक नवीन कॉलम इन्सर्ट करा. आता बघा, कोणताही कॉलम नंतर सांगितला तर काय करायचं, त्याची एक सोपी आयडिया आहे. ए कॉलम नंतर कोणता येतो, बी, तर बीवर क्लिक करा. नवीन कॉलम इन्सर्ट करायचं तर इथं इन्सर्ट मेनूमध्ये जा आणि कमांड आहे इन्सर्ट शीट कॉलम. इथं क्लिक करा. तर तुम्हाला इथं असं आढळेल की बी कॉलम एक रिकामा झालेला आहे. तर अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. सबमिट बटनवर क्लिक करा. पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये पर्सनल मंथली बजेट शीट नंतर एक नवीन वर्कशीट समाविष्ट करा. या शीटला बजेट असे नाव द्या. ठीक आहे, तर इथं दिले पर्सनल मंथली बजेट इथं आहे. याच्यानंतर एक आपल्याला ॲड करायचं, इथं अधिकचं चिन्ह आहे, यावर क्लिक करा तुम्ही. तर इथं बघा, एक नवीन शीट ॲड झाले आणि त्याचं नाव बदलायचं आहे. त्याला राईट क्लिक करून रिनेम कमांड घ्यायची आहे. रिनेम कमांड घेऊन इथं बजेट शब्द बी कॅपिटल घेऊन टाईप करून बाहेर क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवायचा आहे. सबमिट करा. पुढचा प्रश्न आहे, शीट 1 या वर्कशीटचे नाव बदलून ते मार्कशीट करा आणि टॅब कलर बदलून रेड करा. सोपा प्रश्न आहे हा सुद्धा. हे शीट असतात खाली, इथं शीट 1 इथं आहे. माऊसचं बरोबर बाणाचं टोक या नावावर घ्यायचं आहे. राईट क्लिक करा, रिनेम करा, जे नाव सांगितले ते टाईप करा. इथं मार्कशीट सांगितले, एम कॅपिटल घ्यायला विसरू नका. मार्कशीट असं टाईप करून एंटर करा. आता याचा टॅब कलर रेड द्यायचा आहे. तर इथंच मार्कशीटच्या राईट क्लिक करून इथं टॅब कलर आहे, या ठिकाणी जाऊन रेड शब्द घ्यायचा आहे. इथं बघा, इथं रेड केले. तर या पद्धतीने इथं टॅबचा कलर रेड आलेला आहे. इथं सबमिट करा. पुढचा प्रश्न आहे, सेल रेंज A4 ते H4 पर्यंत ब्लड डोनर डाटाबेस या हेडिंगला मर्ज आणि सेंटर करा. A4 ते H4 सिलेक्ट करायचं आहे. तर इथं वरती जायचं आहे. असं इथं A4 ते H4 असं सिलेक्ट करा. या पद्धतीने सिलेक्ट केलं आहे. इथून मर्ज अँड सेंटर या बटनवर क्लिक करा, म्हणजे हे मर्ज होईल आणि हेडिंग सेंटरला येईल. सबमिट बटनवर क्लिक करा.
अशा पद्धतीने हा पहिल्या लेवलचे हे 8 प्रश्न झालेत. दुसऱ्या लेवलचे आपण फक्त एक्सेलचेच प्रश्न घेतलेले आहेत मित्रांनो. दुसऱ्या लेवलमधले एक्सेलचे प्रश्न आलेले आहेत. एकूण ह्या एक डेमोमध्ये 20 प्रश्न आहेत. आपण 20च्या 20 प्रश्न सोडून पाहणार आहोत. फंक्शन वापरून D16 मध्ये असणारी क्वांटिटी इन स्टॉक कॅल्क्युलेट करून दाखवा. ठीक आहे. इथं D16 मध्ये जायचं आहे. D16 इथं आलं आणि इथं आपल्याला एकूण म्हणजे टोटल करायचे आहे. क्वांटिटी इन स्टॉक इथं करायचं आहे आपल्याला. इथं यांची बेरीज करायची आहे. ॲटोसममध्ये जायचं, सम कमांड घ्या. हे दोन जादा झालेले आहेत तर इथं हे सिलेक्ट करा असं माऊसनी सगळ्याकडे शेवटपर्यंत आणि एंटर बटन दाबा. सबमिट बटनवर क्लिक करा. पुढचा प्रश्न आहे रिप्लेस ऑल ऑप्शनचा वापर करून सर्व टेक्स्ट कॅन्डिडेटना स्टुडंटने रिप्लेस करा. तर रिप्लेस नावाची कमांड आहे. तर ही होम टॅबमध्ये शेवटी इथं फाइंड अँड रिप्लेस, इथं फाइंड अँड सिलेक्ट आहे. इथं दुर्बिनचं चित्र आहे तिथं जा. 2 नंबरची कमांड आहे रिप्लेस, त्यावर क्लिक करा. वरती कॅन्डिडेट शब्द टाका, C कॅपिटल आहे तो कॅन्डिडेट, आणि खाली स्टुडंट शब्द टाका S कॅपिटल घेऊन. नंतर इथं रिप्लेस ऑल हा शब्द सांगितला आहे. रिप्लेस ऑल ऑप्शनचा वापर करा आणि ओके करा. तर या पद्धतीने हे कमांड रन करून क्लोज करा आणि सबमिट बटनवर क्लिक करा. फंक्शनचा वापर करून D16 मध्ये असणारी जास्तीत जास्त क्वांटिटी इन स्टॉक दाखवा. म्हणजे मॅक्झिमम कमांड वापरायचा आहे जास्तीत जास्त शब्द आल्यामुळं. तिथं D16 वर क्लिक करा. या फंक्शनच्या इथं या त्रिकोणावर क्लिक करून इथं मॅक्झिमम कमांड घ्या. परत ह्या सगळ्या आकड्यांवर माऊस फिरवून एंटर बटन दाबा. तर ह्याच्यात सर्वात मोठी संख्या दाखवली जाईल. सबमिट बटनवर क्लिक करा. पुढचा प्रश्न आहे दिलेल्या स्प्रेडशीटमधील बार चार्टला क्लस्टर्ड कॉलम चार्टमध्ये बदला. कॉलम चार्टमधील कोणतीही स्टाईल लागू करा. ठीक आहे. इथं हा बार चार्ट आहे. याच्या मधोमध इथं क्लिक करा. असं साईडला असे 2 हे प्लेस होल्डर आले पाहिजे असे छोटे छोटे. नंतर याला आपल्याला डिझाईनमध्ये जाऊन चेंज चार्ट टाईप, इथं डिझाईनमध्ये जाऊन चेंज चार्ट टाईप घ्यायचा आहे. त्यांनी काय सांगितलं क्लस्टर्ड कॉलम चार्ट. इथं बघायचं आहे कुठे ते, इथं बघा दिले. कॉलमवर जायचं आणि 1 नंबरचं आहे क्लस्टर्ड कॉलम. इथं क्लिक करा. कोणताही एक स्टाईल घ्या. इथं सिलेक्ट करतो मी आणि ओके करतो. काय काय केलं मित्रांनो, डिझाईनमध्ये गेलो मी, चेंज चार्ट टाईप घेतलं, कॉलमवर क्लिक केलं, 1 नंबरला क्लिक केलं, परत 1 नंबरला क्लिक करून ओके केलं. या पद्धतीने आपण त्याचा चार्ट टाईप बदललेला आहे. फंक्शन वापरून F16 मध्ये असणारी ॲव्हरेज इश्यूड क्वांटिटी कॅल्क्युलेट करा. ओके. F16 मध्ये जायचं इथं आणि इथं आपल्याला याची ॲव्हरेज कॅल्क्युलेट करायची आहे. इथं आलो मी F16 मध्ये. इथं क्लिक करा. ॲव्हरेज बटनवर क्लिक करा आणि सगळे जे आकडे आहेत हे सिलेक्ट करा माऊसच्या सहाय्याने एंटर करा. तर अशा पद्धतीने इथं ॲव्हरेज कमांड वापरायची आहे. दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये लिजंड एलिमेंट चार्टच्या टॉपवर दाखवा. हा एक सोपा प्रश्न आहे. दरवेळेला लिजंडचा प्रश्न येतो. तो टॉपला येतो, बॉटमला येतो, राईटला येतो. तो कसा घ्यायचा, आतमध्ये चार्टच्या क्लिक करा मित्रांनो. असे प्लेस होल्डर आले पाहिजे, असे गोल चिन्ह आले पाहिजे. नंतर डिझाईनमध्ये जा, ॲड चार्ट एलिमेंटवर क्लिक करा, लिजंडवर क्लिक करा आणि आपल्याला यापैकी एक सांगितलं जातं. सध्या आपल्याला टॉप सांगितलं म्हणून मी टॉप निवडतो. हा प्रश्न नेहमी येतोच पहा, फक्त बदलून येतो. काही वेळेला टॉप येईल, काही वेळेला लेफ्ट येईल, काही वेळेला राईट येईल, काही वेळेला बॉटम येईल. पण तुम्हाला जे सांगितलं ते घ्या. इथं आपल्याला टॉप सांगितल्यामुळे इथं टॉप घेतो मी. हे बघा इथं हे लेजंड वरती आलेले आहेत. याला सबमिट बटनवर क्लिक करतो. पुढचा प्रश्न आहे दिलेल्या स्प्रेडशीट फाईलमध्ये सेल रेंज A2 ते H2 ला असेंट 3 ही सेल स्टाईल अप्लाय करा. ठीक आहे. आधी आपल्याला हे सिलेक्ट करावं लागेल A2 ते H2. तर इथं A2 आहे पासून H2 पर्यंत मी सिलेक्ट केलं. इथं स्टाईल दिलेली आहे पहा, इथं सेलची स्टाईल. इथं क्लिक करा आणि असेंट 3 सांगितलं आहे. तर इथं जे नाव येतं तर इथं बघा असेंट 1, 2 आणि 3. इथं हा ऑप्शन निवडायचा आहे इथं आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे.
दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये फॉर्मॅट पेंटरचा वापर करून E6चा फॉर्मॅट E10ला कॉपी करा. हाही सोपा प्रश्न आहे. E6वर जा आधी मित्रांनो. तर इथं पहा, इथं E6 इथं क्लिक केलं मी. आला फॉर्मॅट पेंटर ही कमांड वापरायची आहे. त्या या ठिकाणी दिलेलं आहे ब्रशचं चिन्ह आहे. याला डॉटेड लाईन आणि ते द्यायचे E10ला. तर इथं E10 शोधा आणि त्याच्यावर क्लिक करा. तर अशा पद्धतीने याचा फॉर्मॅट E10ला लागू झालेला आहे. सबमिट करा. फॉर्मॅट पेंटर कमांड इथं आहे. कमांड झाल्यावर सबमिट करा. आता शेवटचा जो म्हणजे लेवल आहे 1 2 3 ते शेवटच्या लेवलचे इथं हे 4 प्रश्न आहेत, हे सोडवायचे आहेत आपल्याला. प्रश्न योग्य फंक्शनचा उपयोग करून पहिल्या विद्यार्थ्यांचे टोटल मार्क K4 मध्ये कॅल्क्युलेट करा आणि तोच फॉर्म्युला वापरून K5 ते K13 मध्ये रिप्लिकेट करा. सोपा प्रश्न आहे हा मित्रांनो. K मध्ये जा, इथं सम कमांड वापरायची आहे. इथं क्लिक करा. सम कमांडवर क्लिक करा. इथं ही सगळी टोटल आलेली आहे. सगळे सिलेक्ट झालेत आपोआप. नाही झाले तर तुम्ही माऊसने सिलेक्ट करा, एंटर करा. आता इथं वरती कर्सर घेऊन या फिल हँडलला थोडंसं झूम करून दाखवतो. याला इथं डबल क्लिक करा किंवा खाली असं हँडलने ड्रॅग करा. इथं डबल क्लिक केलं सोपं आहे ते. हे आपोआप खालीपर्यंत येणार आहे K13 पर्यंत. आणि नाही तुम्हाला जमलं तर या पद्धतीने तुम्ही ड्रॅग केलं तरी चालतं आहे. बाहेर क्लिक करून याला सबमिट करा. सर्व विद्यार्थ्यांचे टोटल मार्क कॉलम L मध्ये कॅल्क्युलेट करा. इफ फंक्शनचा वापर करून एकूण मार्क 600 पेक्षा कमी असेल तर गुड आणि 600 पेक्षा त्यापेक्षा जास्त असेल तर व्हेरी गुड असा रिमार्क द्या. तर हा एक प्रश्न खूप वेळा विचारला जातो, तर तो एक लक्षात ठेवा. इथं टोटल काढायला लावली त्यांनी L मध्ये आधी. तर टोटल काढण्यासाठी सम कमांड वापरा. इथं दिलेली इथं सम कमांड एंटर करतो. वरती क्लिक करा आणि याला डबल क्लिक करा म्हणजे आपोआप सगळीकडे सम निघेल. हे पहा, असंही करू शकता किंवा तुम्ही खाली ड्रॅग करून करू शकता. आता इथं रिमार्कमध्ये आपल्याला रिमार्क सांगितलेला आहे. जर टोटल हे 600 पेक्षा कमी असेल तर गुड आणि त्यापेक्षा जास्त असेल तर व्हेरी गुड. यासाठी त्यांनी इफ फंक्शन वापरायला लावलं आहे. तर मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने सांगतोय मी तुम्हाला. इथे FX नावाचा एक कमांड आहे. इथं क्लिक करा इन्सर्ट फंक्शनमधून. इथून इफ कमांड घ्या, 3 नंबरला कमांड आहे आणि ओके करा. आता आपल्याला टोटल कशात आहे तर L2 मध्ये आहे. तर इथं क्लिक करा डायरेक्ट. पेक्षा कमीचं हे चिन्ह वापरा 600. बघा मित्रांनो, इथं पेक्षा कमीसाठी लेस दॅनचं चिन्ह आहे. पेक्षा जास्तीचं त्याच्या विरुद्ध चिन्ह असतं. असं असेल तर आपल्याला काय करायला लावलं आहे गुड GOOD असं टाईप करा. आणि असं नसेल त्याच्यापेक्षा जास्त असेल तर व्हेरी गुड असं टाईप करा. बघा एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं आहे. ओके करा या पद्धतीने. आणि इथून याला डबल क्लिक करा किंवा खाली ड्रॅग करा. तर अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. सबमिट करा. हा प्रश्न खूप वेळा विचारला जातो मित्रांनो. हा व्यवस्थित याची तयारी करायची आहे. योग्य फंक्शनचा वापर करून सेल रेंज L2:L21 मध्ये सर्व विषयांचे टोटल मार्क्स दाखवा. ठीक आहे. L2 मध्ये जायचं, सम कमांड वापरायची आहे. इथं जा, सम कमांड वापरा, एंटर करा. वरती कर्सर घेऊन याला खाली ड्रॅग करा. असं केलं तरी चालेल किंवा याला डबल क्लिक केलं तर फास्ट होईल. सगळीकडे त्याची सम काढली जाईल. शेवटचा प्रश्न आहे आता आपल्या 20 प्रश्नामधला. सर्व विभागातून पास झालेल्या विद्यार्थ्यांची सरासरी काढा, म्हणजे ॲव्हरेज काढा. नेहमी लक्षात घ्या, सरासरी आलं की ॲव्हरेज लक्षात ठेवा. इथं ॲव्हरेज इंग्लिशच्या लोकांना सोपं जातं, ॲव्हरेज डायरेक्ट येतं. एका फंक्शनचा उपयोग करून त्याचा E11 मध्ये ॲव्हरेज काढायचा आहे थोडक्यात म्हणजे. ठीक आहे. इथे E11 आहे, याचे ॲव्हरेज काढायचं आहे आपल्याला. या इथं क्लिक करा. इथून ॲव्हरेज कमांड घ्या, सगळे आकडे सिलेक्ट करा आणि एंटर बटन दाबा. सबमिट बटनवर क्लिक करा. तर अशा पद्धतीने हे सर्व प्रश्न आपण इथून सोडून झालेले आहेत. एंड एक्झाम करून पाहूया आता आपण. तर अशा पद्धतीने इथं आपला एक प्रश्न कोणता चुकला आहे तो आपण पाहूया. स्टुडंट आणि कॅन्डिडेटचा रिप्लेसचा प्रश्न इथं चुकला आहे, पण तो मी जसं सांगितलं तसंच करा. माझ्याकडनं स्पेलिंग वगैरे टाकण्यात चुकलं असेल तर या पद्धतीने मित्रांनो तुम्हाला हे प्रश्नपत्रिका, फायनल प्रश्नपत्रिकेत एक्सेलचे प्रश्न येणार आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला एक्सेलचे प्रश्न येणार आहेत. तर आणखी काही प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुर्तास थांबतो. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.